हमीर वाजव हमीर वाजव गम प गम निध निध निसा सा निध म प गम ग सा रे सा. आता हे तुम्हाला वाकडं वळण आलं, तुम्ही काय लिहिणार तुझ्यात? अक्षर लिहिणार. अक्षर लिहिणार. आरो आरो जे जे तुम्ही म्हणलात ती नुसती अक्षरं लिहिली जातील. हो ना, त्या पद्धतीने तुम्ही म्हणलं ते नाही लिहिता नाही ते म्हणून तुम्हाला ते जे आहे चुकीचं आहे ना, ते असं करताय. बरोबर. सा ग म प हे बरोबर आहे, हे तुम्हाला कळलं, पण तो आकारात म्हटला म्हणून तुम्हाला कळलं. काही कळणार नाही. मग तुम्हाला आरो आरो कसे लिहिता येणार आहे? बरोबर. म्हणून आरो आरो फक्त डोक्यात ठेवा, त्याची पकड कशी डोक्यात ठेवा. सा नि द म प ग म ग सा रे सा. असं आलं की नाही? विलावल घेतला आपण तर विलावल वेगळा आहे. ही जी उलट सुलट रागाची स्वरांची मांडणी आहे ती वेगळी आहे ना, त्यामुळे तसं तुम्हाला उलगडणार नाही. तिथे लिहिलं तरी उलगडणार नाही. लिहिलं तर आता तुम्ही जसं तुम्ही स्वर म्हणले म्हणून ते स्वर लिहिले जातील, पण त्या स्वराचं वजन हे नाही लिहिता येणार. हे आलं नाही मगाशी तुला. सा ग म प हे सुरुवात आली त्याची, वरती निधं निधं केल्यानंतर मग आलं खाली बरोबर, पण ही सुरुवात आली नाही वाजवता, ती यायला पाहिजे. आरोप हमीर वाजव म्हटलं की सा ग म प ग म निध निध नि सा सा निध म प ग म ग सा रे सा. असं ते चलन आहे. तुका म्हणे गोजरिया गोजरिया तुका म्हणे गोजरिया गोजरिया तुका म्हणे गोज. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 गोजरिया तुका म्हणे गोजरिया तुका म्हणे गोजरिया तुका विठोबा पाया वडोदमा विठोबा पाया वडोदमा. कोंडून कोंडून गरीना जीवा जीवा कोंडून कोंडून गरीना जीवा. देह भावे मी पूजिन देह भावे मी पूजिन पूजिन आ आ आ
आ आ आ कुठे राग फिरला सांग केदार कुठे गेला कुठे फिरवला मध्यम तीव्र मध्यमावरचा राग फिरवला मग लक्ष द्यायला पाहिजे कुठे फिरला हीच नोटेशन तुला घरी गेल्यावर सांगितलं करायला ते लिहून काढायचं घरी गेलं की तीव्र मध्यम त्याला आहे मग तो राग फिरला कुठे तीव्र मध्यम गांधार घेऊन खाली आला असा फिरला मग पुन्हा दैवत घेतला नंद झाला मग पुन्हा गम अनिल गम निध निध निसा सा निध म प ग म ग सा रे सा देह भार मी पूजिला देह मा सा नि ध म प ग म ग सा रे सा गडबड का करतोय सरांची गडबड का करतोय विस्तृत करायचं विस्तृत गडबड कशाला करायची हे चालूच आहे त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं आपण आपल्या पद्धतीने गायचं म्हण आता इथे कसा राग फिरला आपण याला काय केलं अमीरला काय केलं पहिला तीव्र मध्यम घेतलं मग केदार करायला म्हटल्यानंतर काय केलं आधी मध्यम घेतला म्हणून तो राग बदलला कळलं का म्हणून तो मध्यम घेतल्याबरोबर तो झालं केदार झाला स्वर तेच आहेत देण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला म्हणून तो राग बदलला हे लक्षात आलं पाहिजे की आपण काय केलं मध्यमावर राग फिरला तीव्र मध्यमावर नाही फिरला मध्यमावर राग फिरला केदार म प ग म ग रे गम पद सगळ्याला आहे दोन्हीला कॉमन आहे द्यायच्या पद्धतीमध्ये फरक आल्यावर तो राग बदलला देह भार मी पूजिला देह भारे मी पूजिला कोण न कोण धरिना जीव जीव कोण न धरिना 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 मग पुन्हा केदार तुमचा आनंद करताना काय केलं स्वर तेच आहे मग कसे घेण्यामधला फरक कसा कळेल हळूहळू तुम्हालाही कळायला लागेल याला लवकर कळेल यामुळे त्याच्या आधी कळेल माझ्या आधी याला कळेल कारण कन्सल्टंट क्या बात चला म्हणा
हो कुठला आहे